देवाच्या वचनाकडे आपण यावेळेस परत एकदा लक्ष लावूया. आजच्या मननासाठी आपण काढूया लुकाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय. लूक 15 1 ते 3 आणि 8 ते 10. जर सर्वांना मिळालं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी सुरुवात करतो. लूक 15 1 ते 3 मध्ये लिहिलं आहे, सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकावयास त्याच्या जवळ येत होते, म्हणजे येशू जवळ. तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ घेऊन त्यांच्या बरोबर जेवतो. मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला. आता तो दाखला आपल्याला माहिती आहे. 8 ते 10 वचन आपण वाचूया. तसेच अशी कोणी स्त्री आहे की तिच्या जवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्या बरोबर आनंद करा. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही बघतो 3 दाखले प्रभू येशू ख्रिस्त देतो. जे सर्व जकातदार आहे, जे पापी आहे, जे त्याच्याजवळ येशूजवळ येऊन त्याचं ऐकण्यासाठी येत आहे. परंतु जे पापी लोक येशूजवळ येत आहेत त्यांना पाहून, जे येशूजवळ ऐकायला येत आहेत त्यांना पाहून ती त्यांच्यामध्ये असलेले काही शास्त्री, काही परुषी कुरकुर करत आहे. आणि ती कुरकुर ऐकून येशू दाखले देतो. 3 दाखले देतो. 1 100त 1 म्हणजे 100 मेंढरात 1 हरवलेला मेंढरू. दुसरा दाखला देतो 10 नाण्यांमध्ये 1 हरवलेलं नाणं. आणि तिसरा दाखला देतो दोघा भावामध्ये 1 हरवलेला भाऊ, म्हणजे त्याला आम्ही उधळ्या पुत्र म्हणतो. 100त 1, 10त 1 आणि 2घात 1. आपण आज फक्त एकाच दाखल्यावर आम्ही पाहणार आहोत, जो आम्ही पुष्कळदा आपण तो ऐकला आहे. म्हणजे अशी ती स्त्री आहे, ती स्त्री तिने आपलं 10 पैकी 1 नाणं हरवलेलं आहे. त्या स्त्रीबद्दल आम्ही आज जाणून घेणार आहे. येशू या पृथ्वीवर जेव्हा होता तो सेवा करत होता, आणि तो सेवा करत असताना त्याचे अनुकरण करणाऱ्या लोक समूहाबरोबर बोलत असताना पुष्कळदा तो दाखल्यांचा उपयोग घेत होता. दाखले सांगत होता त्यांना नीट समजून सांगण्यासाठी. देवाच्या राज्याची घोषणा करताना, त्याचं आध्यात्मिक स्पष्टीकरण करताना नैसर्गिक किंवा दैनंदिन जीवनातील जे घडामोडी, सर्वसाधारण गोष्टी दाखल्याच्या रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आलेल्या लोकांना तो समजवून, त्याद्वारे समजवून, त्या माध्यमातून समजवून सांगत होता. आणि त्याच दाखल्याविषयी आपण आज इथे पाहणार आहोत. ही जी हरवलेली नाणी आहे, हा दुसरा जो दाखला आहे, 3 पैकी हा जो दुसरा दाखला आहे, ती आपल्याला सांगते त्याचा खोल आध्यात्मिक संबंध आपण आज जाणून घेणार आहोत. ही स्त्री कोण आहे आणि ती एवढी निष्काळजी आहे. तिच्या जवळ 10 रुपयाची म्हणजे चांदीची 10 नाणे आहेत. आणि त्या 10 नाण्यापैकी 1 नाणं तिने गमावलं, तिने हरविलं. आता ते कसं हरविलं याविषयी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या दिवसात तिथल्या रूढीप्रमाणे, तिथल्या पद्धतीप्रमाणे ही बलिष्ठी स्त्री आहे.
आणि ही पलिष्टी स्त्रियांना त्या वेळेमध्ये लग्नाचं बक्षीस म्हणून तिला हे 10 चांदीचे नाणे मिळत असेल. म्हणजे जर आपण विचार केला तर ती लग्न झालेली स्त्री असेल संभवतः. आणि एम्प्लिफाईड व्हर्जन जे बायबल आहे ते आम्हाला सांगतं की त्यावेळेस त्या स्त्रिया ती लग्नाची निशाणी म्हणून ते 10 नाणे आपल्या कपाळावर बांधत होते. दोरी असेल, तार असेल, मला माहिती नाही, पण संभवतः दोरी असेल. त्यामध्ये ते 10 नाणे त्यावेळेस ते लावत असेल आणि आपल्या कपाळावर ती दोरी बांधत असेल, जेणेकरून समोरच्याला समजत असेल की अमुक अमुक स्त्री ही मॅरिड आहे, ही विवाहित आहे. आणि हे नाणे अत्यंत मौल्यवान असायचे. त्याखेरीज त्या नाण्यांचा एक भावनिक संबंध देखील आहे. फक्त किंमतच नाही तर त्याचा एक भावनिक अर्थ आहे, संबंध आहे. आणि जर ते नाणे गमावले, हरवले तर खूप दुर्दैवी समजलं जात होतं. एक प्रकारे अमंगळ गोष्ट घडली आहे असं तेव्हा समजलं जायचं. आणि म्हणून जी विवाहित स्त्री आहे तिला ते 10चे 10 नाणे जपणं, सांभाळणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं त्यावेळेस होते. आणि ज्या अविवाहित स्त्रिया होत्या त्या तसल्याच प्रकारची नाणे आपल्या गळ्यात माळ म्हणून घालत होत्या. विवाहित आपल्या कपाळावर आणि अविवाहित आपल्या गळ्यामध्ये असल्या प्रकारच्या या नाण्याच्या, चांदीच्या नाण्याच्या किंवा रुपयाच्या माळा ते घालीत असे. आध्यात्मिक रीतीने आपण प्रभू येशू ख्रिस्ता दाखला समजवत आहे आणि तो आम्हाला जाणणं महत्वाचं आहे. ही स्त्री जिचा उल्लेख केला आहे ती कोण आहे? एवढी निष्काळजी, एवढी बेजबाबदार, तिला त्या नाण्याची किंमत, त्या विवाहाच्या नात्यातील किंमत, मानपानाची प्रतिष्ठा, इज्जत, अब्रू इतकी निष्काळजीपणाने ती हाताळती. ही स्त्री आहे तरी कोण? ती आहे नवीन करारातली मंडळी, म्हणजे आम्ही. आणि तिचा उल्लेख आम्ही प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. आम्ही ही जी स्त्री आहे, ही जी वधू आहे, आमचा वर येशू ख्रिस्त आहे. आणि जेव्हा तो गौरवामध्ये प्रकट होणार आहे तेव्हा मग विवाह सोहळा होणार आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्याचं 9वं वचनामध्ये लिहिलं आहे, नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या त्यांनी हाती घेतल्या होत्या. अशा 7 देवतांपैकी एक देवदूत येऊन माझ्या बरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री, मी तुला दाखवितो. हे नाणे ज्या धातूपासून बनविले जायचे तो धातू म्हणजे चांदी. चांदी काय दर्शवितं? चांदी किंवा रुपे आम्हाला सुटका किंवा पुनरुत्थानाची आशा प्रकट करतं. जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून आम्ही स्वीकारतो तेव्हा आमची सुटका होती, तेव्हा आमचं तारण होतं. आणि असं होत असताना आम्ही बघतो, काही वचन आम्ही मुद्दामच वाचून घेणार आहोत, फार महत्वाचे आहे. 2 कोरिंथीय पत्र याचा 1ला अध्याय आणि त्याचं 22वं वचन, 2 कोरिंथ 1 आणि त्याचं 22 मध्ये लिहिलं आहे, त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा विसार केलेला आहे. तसंच इफिस 4
आणि 3 मध्ये लिहिलं आहे, इफिस 4 आणि 30 मध्ये लिहिलं आहे, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या येण्याच्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्याद्वारे त्या वधूवर शिक्का मारण्यात आला आहे. चांदी आम्हाला मुक्तता, आम्हाला सुटका, आम्हाला तारण दर्शवते. म्हणूनच आपण पूर्णपणे शुद्ध होणं गरजेचं आहे. आपण बघतो ह्या ठिकाणी 10 नाणे होते त्या स्त्रीकडे, आणि त्या 10 नाण्यांवर आपण आज पाहणार आहोत. आणि त्या 10 पैकी 1 हरवलं. आमचे किती हरवले आज आम्ही चेक करणार आहोत. त्यावेळेस त्या स्त्रिया त्या दोरीमध्ये ते नाणे फिट करायचे. त्या 10 पैकी किती हरवले, किंवा फक्त रिकाम्या दोऱ्याच बांधून फिरत आहे, सगळे पडून गेले. नुसत्या दोऱ्या बांधून चालणार नाही. आम्हाला त्या दोरीला ते नाणे अजून आहे की नाही हे चेक करावं लागेल. काय आहे हे 10 नाणे? आम्ही पाहूया प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 2रा अध्याय, प्रकटी 2 आणि 2 ते 4 आणि 6 ही वचनं. ह्याच्यात ही 10 नाणे आहे त्या स्त्रीकडे. आपण मोजूया आपल्या मनामध्ये. तुझी कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली, आणि जे लबाड आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. 6वं वचन, तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइताच्या कृत्यांचा द्वेष करीतो, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो. ही 10 नाणी आहे आपण मोजले तर. 1 विश्वासाचे कृत्य, 2रं नाणं प्रेमाचं परिश्रम, 3रं नाणं आशेचे धीराने, आशेमध्ये धीराने राहणे, 4 दुर्जनांपासून दूर राहणे, 5 प्रेषित शिक्षणात स्थिर राहणे, 6 इतरांचं सहन करणे, 7 सहनशीलता धारण करणे, 8 न खचता दुःख सोसणे, 9 कपटी जीवनाचा द्वेष करणे, आणि 10 प्रीती, पहिली प्रीती असणे. ही 10 नाणे प्रभू येशू ख्रिस्ताची जी वधू आहे तिच्यामध्ये असणं, तो येऊस तोपर्यंत अत्यंत महत्वाचा आहे. परमेश्वराचा आत्मा म्हणतो, तुझे कृत्य, तुझे श्रम, तुझा धीर मला ठाऊक आहे. पहिल्या प्रकटी 2 आणि 2 मध्ये ही 3 नाणे कोणती? तुझी कृती म्हणजे तुझे कृत्य, तुझे श्रम आणि तुझा धीर मला ठाऊक आहे. इथे अप्रिशिएशन करत आहे, इथे शाबासकी दिली जात आहे, इथे स्तुती केलेली आहे, इथे प्रशंसा करत आहे. ही मला ठाऊक आहे. किती चांगली आहे गोष्ट. इफिस येथील त्या मंडळीमध्ये ही निदान पहिली 3 गोष्टी अतिशय चांगल्या आहेत, त्याविषयी साक्ष दिली जात आहे. पहिले थेसनी 1 आणि 3 मध्ये संत पाऊल म्हणतो की विश्वासाचे कृत्य, प्रेमाचे परिश्रम, आशेचा धीर याविषयी तो तेच बोलतो. थेसनिकराच्या मंडळीला पण तेच म्हणतो. पण ह्या ठिकाणी इफिसच्या मंडळीमध्ये ह्या 3 गोष्टी चांगल्या आहेत. ज्या तिथे नाही त्या इथे आहेत. प्रियानो, आम्हाला देखील समजावं लागेल आमच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत का. पहिलं नाणं, विश्वासाची कृत्य आमच्यामध्ये असायला हवीत, कारण विश्वासाशिवाय कृत्य मेलेले आहेत. अब्राहमाचा विश्वास कसा पारखला गेला? त्याच्या कृतीमुळे, कृत्यामुळे पारखला गेला. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणं नाही, करणं.
विश्वासाची कृत्य पहिलं नाणं प्रियांनो का आम्ही हरवलेलं आहे? वाचूया याकोबाचं पत्र 2रा अध्याय, याकोबाचं पत्र 2रा अध्याय आणि त्याची 17 वचन. याकोब 2:17 लिहिलं आहे, याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो साध्या निर्जीव आहे. आणि 22 ते 24 मध्ये लिहिलं आहे, विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असं गणण्यात आलं आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा शास्त्र पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, परत वाचूया, पण मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो. क्रियांनी मनुष्य धार्मिक ठरतो. आणि क्रिया वाचून, कृती वाचून, ऍक्शन न करता डेड आहे विश्वास, मेलेला आहे. आम्ही लाख म्हणून विश्वास ठेवतो, मी लाख म्हणून मी असं करतो, माझा विश्वास आहे आणि कृती नसेल. म्हणून सर्वात महत्वाचं पहिले काय आहे तर कृती आहे. दिसलं पाहिजे, दिसणं. आणि आनंदाची गोष्ट इफिस मध्ये ही गोष्ट होती. काय पहिलं नाणं आहे? तुमच्यामध्ये असलेली विश्वासाची कृत्य मी जाणतो. विश्वास आणि त्याची कृती ही मिळून देवाला संतोष देतात. कृती विना विश्वास मेलेला आहे. मेलेला शब्द वापरला, डेड. ऍक्शन विदाउट डीड इज डेड. क्रिया वाचून विश्वास मेलेला आहे. प्रियांनो, आम्ही विश्वास म्हणतो. आम्ही अब्राहामाविषयी आजपर्यंत ऐकतो, पण अब्राहामाने नुसतं विश्वास ठेवला नाही तर कृती केली. तर देव म्हणाला मला तुझ्या पुत्राचं अर्पण हवं आहे. त्याने कृती केली. आम्ही इथे चुकतो. आमचा खूप विश्वास आहे, आम्हाला नाव पण आहे विश्वासी लोक, हो नाही का, विश्वासी जन. पण जेव्हा कृती करायची वेळ येते आम्ही मागे राहतो. असं लिहिलं आहे, भूतबी विश्वास ठेवतात, अशुद्ध आत्मे पण विश्वास ठेवतात येशू हा प्रभू आहे, पण ते कृती करू शकतात का? मग भूत बरे, ते तर थरथर कापतात. आम्ही तर थरथर बी कापत नाही, म्हणजे ते भय बी नाही, त्यांना भीती आहे, पण ते कृती करू शकत नाही. हाच फरक आहे भूतांमध्ये आणि माणसांमध्ये. म्हणजे ते देवाला खरंच भितात त्यांच्यामध्ये, की आम्ही फक्त विश्वासाने चालणारे लोक नाही, तर आम्ही विश्वासाने करणारे लोक आहोत. क्रिया वाचून विश्वास दाखवूनच द्या होणं शक्य नाही. फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून फायदा नाही जर त्या आम्ही करत नाही. आणि म्हणून मी जे म्हणतो, अंतःकरणात बोललं तर सगळं चालतं. देव सगळं ऐकतो, देव सर्व पाहतो, देवाला सर्व समजतं. ह्या कुठून आल्या? ह्या कोणी सांगितल्या? इथे तर स्पष्ट लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो. जर मला नीतिमान ठरायचं आहे, मला जर धार्मिक ठरायचं आहे, माझी कृत्य धार्मिकतेची असायला हवी आहे, माझी कृत्य नीतीची असायला हवी आहे, तर क्रिया दिसली पाहिजे. देव क्रिया पाहू इच्छितो आणि आम्ही क्रिया करण्यात मागे राहतो. आम्ही फक्त बोलतो आणि त्यामुळे देव संतुष्ट होत नाही. आज आम्हाला पाहावं लागेल, चांगल्यांचे नाणे पडलेले आहेत त्या दोरीमधून. फक्त बोलण्यात वर्ष गेली, मोठ्या मोठ्या गोष्टी केलेले एक पण नाही, गुडघे टेकलेले नाही, हात उंच नाही, फक्त अंतःकरणात बोललेले. अंतःकरणात काय ICU मध्ये आहेत आपण?
अंतकरणात बोलत आहे, कारण देवाला माहिती आहे त्याच्या इच्छा असून बी तो उठू शकत नाही, तिथून तर निदान बिचारा स्तुती. पण मी चालता बोलता मनुष्य मनात म्हणतो का, कोणाची भीती? अरे ज्या लोकांना भीती होत्या शिरच्छेद करायचा ते व्हायले नाही, उघड दानिएलाने खिडक्या उघडून गुडघे टेकून प्रार्थना केली. त्या शद्रक मेशक अबेदनगोला भीती होती मरणाची, भ्यायले नाही, क्रियांनी विश्वास दाखवला. आम्हाला भीती नाही, सर्व आमचेच आहे, कोणी येऊन आम्हाला तलवार ठेवणार नाही आज तरी आम्ही म्हणतो, मनात म्हणतो, देव ऐकतो. याआधी आयसीयूत जाऊन मग मनात म्हणण्याची वेळी त्याआधी कृती दाखवा, देव कृती पाहू इच्छितो. हे नाणे आज आम्हाला शोधावे लागेल. कृती शिवाय विश्वास देवाला चालत नाही, चालणार नाही, तो मेलेला आहे. फक्त विश्वास ठेवणारा व्यक्ती मेलेला आहे. दुसरं नाणं प्रेमाच्या परिश्रमाविषयी. तो म्हणतो परमेश्वर आपल्याला प्रेम करतो आणि पुष्कळ प्रकारे आपल्याला आशीर्वादित करतो. आपल्याकरता त्याने स्वतःचा पुत्र दिला, आपण बी त्याच्यावर प्रेम करू आणि ते परिश्रम आम्ही त्याला दाखवू. कारण प्रियांनो, पवित्र शास्त्र दिलं आहे, कारण तुमचे कार्य व तुमची पवित्र जनांनी केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती विसरून जाण्यास तो अन्याय नाही. तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती आणि तुम्ही पवित्र जनांची करत असलेली सेवा त्यांनी विसरून जावे एवढा अन्याय नाही. जर प्रीती करतो तर प्रीतीमध्ये परिश्रम येतं, परत कृतीच येते. परिश्रम म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायचं, देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो जो देव दिसत नाही त्याला तू म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि जो तुझा भाव दिसतो त्याच्यावर तू प्रेम करत नाही, तू खोटारडा आहे. प्रीतीमध्ये परिश्रम, जसं विश्वासामध्ये कृती, प्रीतीमध्ये परिश्रम असणं महत्वाचं आहे. आपणही त्याच्या आगमनाची आशा बाळगून धीराने त्याची वाट पाहिली. एफिसच्या मंडळीत हे 3 नाणे होते हो, एकमेकांची सेवा करत होते. पहिल्या ख्रिस्ती मंडळीमध्ये जेव्हा मंडळीची स्थापना झाली, प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा पहिली मंडळीची स्थापना झाली, जेव्हा ते एकत्र येत होते, बंधूंवर प्रेम करत होते, त्यांचं सर्व काही सामायिक होतं, प्रीती होती, म्हणून परिश्रम होते. जर आम्ही एखाद्यावर प्रीती करतो, आम्ही त्यासाठी वाटेल ते करायला तयार होतो, त्याला म्हणतात परिश्रम. हे दुसरं नाणं आम्ही आमच्यामध्ये आहे का? आम्ही लाख बोलू, आम्ही एकमेकावर प्रेम करतो, प्रीती करतो, माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करतो, पण मी परिश्रम करत नसेल. परत त्या उत्तम शंभरण्यासारखंच मोठे याजक लेवी त्या मार दिलेल्या खाल्लेल्या व्यक्तीला पाहून असे दुरून निघून गेले मोठ्या बाता करून. देव मी प्रार्थना करतो, तू चांगला हो, मी त्यासाठी प्रार्थना करेल तिथे गेल्यावर मंदिरात, तू नीट होशील. पण हात लावला नाही, नुसते बोलले. तो बिचारा शंभरोनी, यहुदी बी नव्हता, शंभरोनी आला आणि त्यांनी काय केलं आपल्याला ठाऊक आहे. मलम पट्ट्या लावल्या होत्या त्याला, द्राक्षरसाने धुतले त्याच्या जखमा. हे बोलणारे निघून गेले, करणाऱ्याचं नाव इथे आहे. प्रीतीमध्ये परिश्रम, विश्वासामध्ये क्रिया. प्रियानो, हे 2 नाणे आमच्यामध्ये अजून आहे का? महत्वाची गोष्ट आहे. तिसरं नाणं आपण पाहतो, त्याच्या आगमनाची आशा बाळगून धीराने त्याची वाट पाहिली पाहिजे. आपण धीराने त्याची वाट पाहिली पाहिजे. आज प्रभू येशू ख्रिस्त येईल, उद्या येईल, आम्हाला ठाऊक नाही. आम्ही काय काय म्हणतात नाही हो, 2000 वर्षापासून आम्ही ऐकत आहे, खूप संदेश आम्ही ऐकले, खूप पाळ घेऊन निघून गेले. ते म्हणतात प्रभू लवकर येत आहे, लवकर येत आहे, अजून आला नाही, आणि म्हणून लोकांनी त्यांनी आशा सोडलेली आहे आज. आणि ते कसं दिसतं? जरी ते बोलत नसले पण त्यांच्या कृतीवरून दिसतात. असे ते वागतात की प्रभू आज काय येणार नाही, प्रभू ह्या महिन्यात येणारच नाही, या वर्षात येणार नाही, आणि म्हणून मी बेफिक्र आहे, मी बिनधास्त आहे. कृतीतून दाखवतात.
पण धन्य आहे ते लोक ज्यांच्याकडे तिसरं नाणं आहे, आज देखील आशेने प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत आहे. हे तिसरं नाणं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची वाट आशेने पाहत राहणं. का मी माझ्या येशूची वाट एक वधू म्हणून त्या वराची वाट आशेने पाहत आहे की प्रभू तू आता पण आला तर माझी तयारी आहे. चौथं नाणं आपण बघतो प्रकटित 2:2 मध्ये त्या इफिसतील मंडळीस प्रभूचा आत्मा म्हणतो त्यांना दुर्जन सहन होत नाही. ही क्वालिटी आहे. चौथं नाणं. आता ह्याचा विपर्यास काही लोक करू शकतात, चुकीचं अर्थ मांडू शकतात, पण मला तरी वाटतं प्रभूचा आत्मा आपल्याला सांगतो त्यांना दुर्जन सहन होत नव्हते. हे आपल्यामध्ये असलेल्या देवाप्रती, देवाच्या मंदिराप्रती असलेल्या आवेशाला दाखवतं. आवेश आमच्यामध्ये असलेल्या आगीला दाखवतं. फायर. दुर्जन सहनच होत नाही. काही तर दुर्जनांना खांद्याला खांदा लावून फिरत आहे, गळ्यात हात टाकून सोबत फिरत आहे, त्यांना सहन होतात. पण धन्य आहे ज्यांच्याकडे चौथं नाणं आहे, प्रकटीकरणात दिलं आहे, त्याला ज्यांना दुर्जन सहन होत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं लिहिलं आहे, त्याला देवाच्या त्याच्या पित्याच्या मंदिराने त्या आवेश त्याच्यामध्ये होता. स्तोत्र 69 आणि 9 मध्ये आम्ही वाचतो. स्तोत्र 69 आणि 9 मध्ये लिहिलं आहे, कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा देवा येशू, तुझी निंदा ही माझी पण निंदा आहे. आणि तुझ्या मंदिराचा आवेश यांनी मला ग्रासलेला आहे. मी काय करू, कधी करू, कसे करू? याला म्हणतात ग्रासणं, ओतप्रोत वाहणं, भरून टाकणं. हा आवेश चांगल्यांमध्ये दिसत नाही, थंड झालेले आहे. होते होऊ द्या, चुकत आहे चुकू द्या, बेशिस्त आहे राहू द्या, तडजोडी होत आहे होऊ द्या. आणि नको त्या तिथे आवेश दाखवायचा प्रयत्न आम्ही करतो जिथे गरज नाही. पण जिथे पवित्रता आहे, जिथे देवाचं सानिध्य आहे, देवाने आज्ञा केलेल्या गोष्टी आहेत, देवाचे नियम आहेत, तिथे तडजोड करत असताना चांगल्यांना शांत राहताना आम्ही बघतो. येशूला आवेश होता त्याच्या मंदिराविषयी. त्या मंदिरात क्रय विक्रय करणारे त्याला पाहून येशूला मी गृहस्थानाच्या वेळेस सांगितलं की कधी त्याला राग आला नाही, पण त्याला राग आता आलेला आहे की त्याने हातात तो चाबूक घेतला आणि सगळ्यांना उलटे पालटे करून टाकले. आणि तो म्हणतो माझ्या पित्याच्या घराला तुम्ही लुटारूची गुहा करता काय? क्षमा करणारा येशू एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करा सांगणारा येशू, काय झालं त्याला? काय झालं? एवढा राग कस का आला? होली अँगर, पवित्र राग त्याच्या मंदिराविषयी, देवाविषयी. आणि स्तोत्रकर्ता पुढे जाऊन म्हणतो निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. काय स्टेटमेंट आहे, काय स्टेटमेंट आहे. आपल्याला देखील अशाच प्रकारचा आध्यात्मिक उत्साह, आवेश असला पाहिजे. आपण आपल्या जीवनाबद्दल सावध असले पाहिजे, जेणेकरून परमेश्वराला खीर्ण करणाऱ्या गोष्टी आपल्यामध्ये प्रवेश होणार नाही. आपल्यामध्ये आवेश पाहिजे, आवेश. आमच्या नसांमध्ये आवेश असणं महत्वाचं आहे. का? हे चौथं नाणं माझ्याकडे आहे का? चालतं ते म्हणून चालू द्या, होत आहे हो द्या, आहे कोणीतरी ते करतील, माझी जबाबदारी नाही. एक एक गोष्ट देवासाठी, देवाच्या मंदिरासाठी जी चुकीची दिसते, दुनिया विरोधात उभे राहू द्या, मला चालणार नाही असा आवेश आमच्यात हवा.
कोणी पण येऊन सांगितलं मी सहन करणार नाही, तो माझी निंदा आहे. येशूची निंदा माझी निंदा आहे, देवाची निंदा माझी निंदा आहे. ह्या आवेशाने आम्हाला ह्या दिवसात ग्रासलं पाहिजे, कारण देव आवेश बघतो, देव कृती बघतो. नुसतं बोलणं, नुसता विश्वास व्यर्थ आहे, नुसतं प्रेम आणि प्रीती व्यर्थ आहे परिश्रमाशिवाय. पाचवा, आपण वेळ नाही, आपण लवकर पुढे जाऊ. पाचवं आणलेलं आहे आणि ते दिलेलं आहे. मला ठाऊक आहे, प्रगटी 2:2, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहे असे तुला दिसून आले. काय आहे याचा अर्थ? जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असं सांगत आहे, देवाच्या गोष्टी खोट्या शिकवत आहे, फक्त आशीर्वादांविषयी बोलत आहे, फक्त भविष्यांविषयी सांगत आहे, फक्त प्रार्थना करून तेल लावून वाटेल ते करून आम्हाला बहकवित आहे. आणि एक चांगली गोष्ट होती इफिसच्या मंडळीची, त्यांना ते माहित होते. किती चांगली गोष्ट होती. आम्ही फक्त प्रेषितीय शिकवणीमध्ये मुळावलेले आहे असावे. ह्याच्या पलीकडे कोणीही काही सांगत असेल, मग मी का असेना, प्रियांनो, बाहेर जाऊन मारायला पाहिजे. वाचूया गलतीकरास पत्र 1 अध्याय. गलतीकरास पत्र 1 अध्याय माझ्यासोबत काढा कृपा करून, आणि त्याची 1 ते 6 वचनं. गलती 1:6-10 मध्ये लिहिलं आहे. पाऊल म्हणतो गलतीकराच्या मंडळीला, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळले आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो श्राप भ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा तुम्हाला सांगतो, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो श्राप भ्रष्ट असो. देवदूतांनी येऊन पण सांगितली ह्याच्या विपरीत, ह्याच्यापेक्षा वेगळी, तो आणि ऐकणारा शापग्रस्त असो. म्हणून म्हणतो प्रियांनो, कोणाचाही लगेच विश्वास धरू नका. आज आम्हाला फसवण्यासाठी सैतान वाईट गोष्टींचा मार्ग धरत नाही. आज आम्हाला फसवण्यासाठी हे लांडगे मेंढरांचे कातडे घालून गल्ली बोळामध्ये शिरवले. त्यांनी वचनच घेऊन फिरतात, प्रार्थनेचा आधार घेतात, आशीर्वादांचा आधार घेतात, 5-5 लिटरचे तेलाचे कॅन घेऊन फिरतात, विकतात, प्रार्थना विकतात. प्रार्थना विकतात. हा बाजार मांडलेला आहे. 1-2 वचन अर्धवृर्ध इथून तिथून सांगून चिटकून द्यायचे आणि आम्हाला भ्रष्ट करायचे, आम्हाला शापग्रस्त करायचे. आम्ही सुज्ञान आहोत, देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे, आम्ही लगेच इथे जाऊन चेक करायला पाहिजे. कालचीच गोष्ट आहे. एक खूप, म्हणजे असं नाव घेत नाही, पण कोणीतरी मला व्हिडिओ पाठवला. इस्रायलला घेऊन जातो असं तो नेहमी सांगतो, तिथली माहिती देतो. त्याचा व्हिडिओ पाहिल्यावर मला शॉक लागला की इतकं चूक, बायबलच्या विपरीत तो तिथे गोष्टी सांगता. आणि जेव्हा ते कॉमेंट्स वाचले, मला आभार मानायला लागते त्या ख्रिस्ती लोकांचे, जे हे त्यांना देवाचं वचन माहिती होतं आणि ते कॉमेंट्स करत होते, नाही ब्रदर, नाही पास्टर, तुम्ही चूक सांगत आहे, असं लिहिलेलं नाही. आणि मला आनंद वाटला. लोक जागृत आहे या पाखंडी मतवाद्यांविषयी, आणि म्हणून आम्हाला प्रेषितीय शिकवणीकडे जावं लागेल. देवदूताने पण येऊन सांगितली, सोडा तो पाळक, सोडा तो सेवक, सेवा तो प्रॉफिट. आज तो प्रॉफिट पण आलेले आहे. अरे प्रॉफिट कुठून आले? प्रॉफिट तर होऊन गेले, प्रेषित तर होऊन गेले, हे पण नवीन आले. त्या प्रेषितांवर पाया रचला आहे.
आता आमचं बांधकाम चालू आहे, जसं पायावर विटा रचले जातात, दगड रचले जातात, तशात आम्ही रस्ते जात आहोत ख्रिस्त येण्याच्या पर्यंत, आणि परत वर पाया घालायचा. हे कुठून आले? हे जिथून आले तिथे लवकर जातील, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांनाही घेऊन जाण्यासाठी ते आलेले. तुमचा स्थानिक सेवक घशा कोरडे करून तुम्हाला सांगतो, प्रियांनो, पाऊल म्हणतो, मी पण जर चूक सांगितलं तर माझं ऐकू नका. देवदूतांनी येऊन पण सांगितलं त्यांचं ऐकू नका, कारण देवाचं वचन हेच सत्य आहे. आणि आनंद वाटतो इफिसेतील मंडळी, त्यांना हे प्रेषित माहिती होते कोण लबाड आहे. मत्तई 7, कोणीतरी वाचा 15 ते 20. मत्तई 7 15 ते 20. लवकर लवकर वाचूया. मत्तई सापडत नाही. 15 ते 20. छोट्या संदेशाविषयी जपून राहा. ते मेंढराच्या देशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्यांच्या फळावरूनही तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्ष किंवा लिंबूच्या झाडावरून अंजीर काढतात काय? त्याप्रमाणे कित्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगली फळ येणे शक्य नाही. खोट्या संदेष्टांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने तुम्हाकडे येतात, पर अंतरी क्रूर लांडगे आहे. आणि काटेरी झाड आणि अंजिराचं झाड आणि रिंगणीचं झाड आणि द्राक्षाच्या वरून उदाहरण तिथे दिलेलं आहे. कधी दिलेलं आहे? 2000 वर्ष होऊन गेले. आज नाही सांगत आहे, 2000 वर्ष होऊन गेले. सावध राहा, डायरेक्ट लिहित आहे. पहिले योहान 4 आणि त्याची 1 ते 6 वचन लिहिलं आहे. पहिले योहान 4 1 ते 6. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही त्याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहे. देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा. देह धरून आलेला येशू ख्रिस्ताचा जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासूनच नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आता आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. आणि इतर सगळी वचनं आम्ही बघतो प्रेषित शिकवणीत मुळवलेले पाहिजे. कोणी काही सांगितलं मी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतो, लगेच त्याच्या मागे जातो. इतके मूर्ख मेंढर नसावेत. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, त्याची पारख करा. थोडा वेळ द्या, थोडा घाई करू नका. त्यांचं पारख करायला पारख. फक्त येशूच पाहिजे बरं का. जर तो स्वतःला उंचवत असेल, चांगल्या गोष्टी 10 बोलतो 2 मधल्या त्याच्या टाकतो, खोटे आहे. 6वं नाणं प्रकटी 2 आणि 3 मध्ये, मला ठाऊक आहे जे प्रेषित तुझ्या अंगी धीर आहे. प्रभू म्हणतो, तुम्ही इतरांना सहन करू शकतात का? त्यांचे ओझं वाहतात का? की नुसते वारंवार आम्ही एक दुसऱ्यांच्या चुकाच बघतो, लहान सहान. आम्ही सहन करू शकत नाही, आम्ही क्षमा करू शकत नाही. आणि जे लोक त्यांना सहन करतात तेच प्रभूच्या सानिध्यात त्यांच्यासाठी मध्यस्थी करू शकतात. हा प्रार्थना करणाऱ्यांचा सर्वात मोठा गुण आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणी किती ओरडले तोच व्यक्ती मध्यस्थीची प्रार्थना करू शकतो. तीच प्रार्थना देव ऐकतो जो व्यक्ती इतरांना सहन करतो, इतरांना क्षमा करतो.
मनात कपट आहे, इतरांविषयी क्षमा नाही, त्याने किती मध्यस्थीच्या प्रार्थना उभे आडवे तिडवे होऊन केल्या, काही नाही, व्यर्थ आहे. कारण तो इतरांना सहन करू शकत नाही. मध्यस्थीची प्रार्थना करणारे, इतरांसाठी मध्यस्थी करणारे कोण आहे की प्रभूने आपल्याला त्याच्या पंखावर वाहिले. जसा गरुड आपल्या पिलांना पंखावर वाहतो त्याप्रमाणे मध्यस्थी करणारे, जे दुर्बल आहे, जे अशक्त आहे, जे निराधार आहे, त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो. त्याप्रमाणे गरुडाप्रमाणे त्या अशक्तांना आपल्या पंखावर घेऊन तो उडतो. वाचूया अनुवादाचं पुस्तक 32वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. अनुवाद 32 आणि 11 मध्ये लिहिलं आहे, गरुड पक्षीन आपली कोटे हलवितो, आपल्या पिलांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे परमेश्वरानेच मला चालविले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता. गरुड पक्षी आपल्या पिलांना आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे आज जो मध्यस्थ आहे, जो प्रार्थना करणारा आहे, तो कसा आहे, सहन करणारा आहे, तो क्षमा करणारा आहे. आणि जसं काही त्या अशक्तांना, शक्तिहीनांना, त्या पिलांना ज्यांना उडता येत नाही, त्या उडताना येणाऱ्या पिलांना ती गरुडी आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे हा जो व्यक्ती आहे, ही जी मंडळी आहे, ती इतरांचा भार वाहते, अशक्तांना वाहते, अशक्तांना धीर देते, पडलेल्यांना हात देते, गरजवंतांना मदत करते. हे 6वं नाणं आहे. ज्यांना उडता येत नाही आणि ज्यांना उडता येतं, त्यांनी आपल्या पंखावर, ज्यांना उडता येत नाही त्यांना वाहवण्याची जबाबदारी आमची आहे. हे आहे 6वं नाणं. 7वं नाणं आम्ही बघतो. वेळेच्या अभावे मला ठाऊक आहे तुझ्या अंगी धीर आहे, म्हणजे सहनशीलता आहे. जर आपल्याला सहनशीलता नसेल तर आम्ही परीक्षेमध्ये विजयी ठरू शकत नाही. पुष्कळांमध्ये याची उणीवता आहे, माझ्यात पण आहे. सहन होत नाही पुष्कळ गोष्टी, आणि ती सहनशीलता आम्हाला धारण करून घ्यावी लागेल. कारण ज्याच्यामध्ये सहनशीलता आहे, प्रगटी 3:10 मध्ये लिहिलं आहे, धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यामधून मी तुला राखीन. ज्याच्या ठाई धीर आहे, ते जी परीक्षा येणार आहे, त्यामधून ज्याच्याकडे धीर आहे त्याला राखण्यात येणार आहे. लोक 21 आणि 19 मध्ये आहे, तुम्ही आपल्या धीराने जीव मिळवाल. तुम्ही आपल्या धीराने आपला जीव मिळवाल. धीर 7वं नाणं धीर आहे. 8वं आपण जाऊया. परमेश्वरांतो मला ठाऊक आहे तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसिले आणि तू खसून गेला नाहीस, असं तो म्हणतो. प्रभूसाठी न खसता धीराने दुःख सोसणं, त्याच्या कार्यामध्ये वाढणं जाणं, न थकता आध्यात्मिक जबाबदारी पार पाडणं, बळकट होणं, हे आहे 8वं नाणं. यशाया 40:29-31 मध्ये आहे, तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. यशाया 40 वाचूया. यशाया 40 आणि 29 ते 31. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतात. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. जे सहन करतात प्रभूसाठी ते थकणार नाहीत, ते दमणार नाहीत, त्यांची शक्ती क्षय पावणार नाहीत. तरुण थकतात, भर जवानी ठेचा खातात असलेला आहे, परंतु परमेश्वराची जी आशा धरतात त्यांना नवीन शक्ती गरुडाप्रमाणे मिळते, असं तिथे लिहिलं आहे.
9वं नाणं लिहिलं आहे. मला ठाऊक आहे तुझ्यात एक गोष्ट आहे, म्हणजे तो निकलाइताच्या कृत्यांचा द्वेष करतो, मीही त्याच्या कृत्याचा द्वेष करतो. आता हे जे 9वं नाणं आहे, त्या दिवसामध्ये काही मंडळांमध्ये निकलाइताने प्रवेश केला. उदाहरणार्थ परगमची मंडळी होती. काही जण चातुर्याने भरलेल्या उपदेशांचा प्रचार करत होते, म्हणजे जे उपदेश करत होते देवाचे सेवक चातुर्याने उपदेश देत होते. त्यामध्ये ख्रिस्ताने दिलेल्या जो स्वातंत्र्य आहे, लोकांना त्या वचनातूनच पाप करायला लावत होते. असे काही वचने शोधायचे अर्धे आणि त्याद्वारे पाप करायला ते लावत होते. निकलाईत जे होते असे लोक होते जे मूर्तीला अर्पण केलेल्या वस्तू खाणारे आणि पाप करणारे होते. पण चांगली गोष्ट आहे, परगम मंडळीने त्यांचं ऐकलं, पण इफिसच्या मंडळीने ऐकलं नाही. चांगली मंडळी, स्थानच दिलं नाही त्यांना, नाही. आणि म्हणून गलाती 5 आणि 13 लिहिलं आहे, बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्र करिता पाचारण केलं आहे, तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे द्वास. 10 शेवटलं नाणं आपण पाहणार आहोत. 9च्या 9 नाणी या मंडळीकडे आहे, जसं त्या स्त्रीकडे आहे. 10 पैकी 9 आहे, आणि त्या स्त्रीचं एक नाणं हरवलेलं आहे. हे इफिसचं तेच आहे. इफिसमध्ये 9चे गुण चांगले आहे, 9चे 9, पण 10 आणि महत्वाचं गुण त्यांनी हरवलेला आहे, आणि ते म्हणजे तू आपली पहिली प्रीती गमावलेली आहे, सोडली आहे, आणि ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. पहिली प्रीती गमावली, एवढं सर्व केलं, पण प्रीती नाही. पहिली प्रीती, फर्स्ट लव गमावणं, हरविणं, याविषयी देव परमेश्वराचा आत्मा मंडळांना बजावून सांगत आहे. हे सर्व नाणे आमच्याकडे आहे, पण त्यापेक्षाही पहिली प्रीती फार महत्वाची आहे. नेमकी तेच नाणं त्या स्त्रीने हरवलं. आपण स्वतःचे जीवन पारखून पाहूया, परमेश्वर आपल्याला पहिल्या प्रीतीत आपण टिकून राहिलो आहे की नाही. कदाचित आम्ही म्हणू की प्रभू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, पण त्या प्रीतीमध्ये पूर्वीचा आता आवेश राहिला नाही. त्या प्रीतीमध्ये जे पहिले होते, मी धावून यायचो, आता ते दिसत नाही. आज म्हणतो येशू मी तुझ्यावर प्रेम करतो, पण तारणाच्या वेळेस जो आवेश होता आता नाही. प्रभू मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन, पण आता नाही. जे मी पहिले करत होतो, आठवूया ते दिवस, पहिली प्रीती, पहिलं प्रेम, आज दिसत नाही. ओघाओघाने आज सर्व संपलं आहे, आता फक्त शब्द बाकी आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, तुम्ही देवदूतांच्या भाषा बोलाल, देवदूतांच्या भाषा बोलाल, पण तुमच्या जर प्रीती नसेल, तुम्ही झणझण वाजणारी काय आहे, झांज आहे, फक्त वाजते. ते झांज गळ्यात अडकावी, याला पाठवा. फक्त बोलतो, देवदूतांच्या भाषा बोलतो, काय कामाचं नाही. अरे माणसाच्या बोल पहिले, तिकडे जाऊन तेव्हा बघू कोणत्या भाषा बोलायच्या आहे. इथे तर बोल माणसांसंती प्रेमाने, प्रीतीच्या, एकमेकावर प्रीती कर. आणि म्हणून तुला त्याविषयी दोष देणं आहे. यिर्मयाच्या पुस्तकात लिहिलं आहे 2 आणि 2 मध्ये, जा हे पुकारून यरूशलेमाच्या कानी पाड. परमेश्वर असे म्हणतो की तुझे तारुण्यातले प्रेम, वाढ निश्चयाच्या वेळेचा तुझा अनुराग व रानात पडी स्थळी तुझे माझ्या मागून येणे, याचे मला स्मरण आहे. परमेश्वर म्हणतो यरूशलेमांना त्यांच्या कानी पाड. मला आठवतं, मला स्मरण आहे तरुणपणातलं तुझं माझ्यावरचं प्रेम. वांग निश्चयाच्या वेळेस, म्हणजे एंगेजमेंटच्या वेळेस
तुझा अनुराग आणि रानात पडीत स्थळी तुझे माझ्या मागून येणे याचे स्मरण आहे. आता काय झालं? कुठे गेलं तुझं प्रेम? कुठे गेली तुझी पहिली प्रीती? आता जी प्रीती आहे ती नावाला आहे, कर्तव्य म्हणून आहे, औपचारिकता म्हणून मी येतो, मी बसतो, मी ऐकतो, मी जातो, फरक पडत नाही. कारण तो आवेश आता शिल्लक नाही. आम्ही थकलो, ऐकून ऐकून आम्ही थकलो. आता फरक पडत नाही. अशी वेळ येते कोणाला आता फरक पडत नाही. किती ओरडा तिथून, आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही किती सांगा, मी तेच करल, मला फरक पडत नाही. तुम्ही किती देवाच्या वचनातून घडा करा, मला माहिती आहे, मी जाऊन तेच करेन. आता फक्त प्रीती आहे, पण पहिली प्रीती राहिलेली नाही. आणि म्हणून प्रियांनो, हा दाखला प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. त्या स्त्रीने जे हरवलेले नाणे तिने अतिशय सावधतेने शोधले, सापडेपर्यंत शोधले. तिने जे गमावले होते त्याबद्दल ती बेसावध राहिली नाही. जाऊ द्या, 10तून 1 गेलं तर काय फरक पडतो, 9 आहे अजून, असं ती म्हटली नाही. तिने काय केलं? त्या स्त्रीने काय केलं? ज्या वेळेस तिच्या लक्षात आलं 10 पैकी 1 इथे नाही, तिने काय केलं? तिने लगेच दिवा पेटवला, लगेच दिवा पेटवला. म्हणजे दिवा विझलेला होता, म्हणजे दिवा विझलेला होता. आणि तिने काय केलं? तिने दिवा विझलेला दिवा पेटवला. प्रियांनो, जर आमच्या जीवनात हे दैवी गुण आम्ही जर गमावलेले असाल तर त्या स्त्रीप्रमाणे आज लक्षात येतात, आत्ता लक्षात येतात. 10 पैकी 1 जरी हरवलं असेल ना, आम्ही काय करायला पाहिजे? दिवे पेटवायला पाहिजे. इयोब म्हणतो 32 आणि 8 मध्ये इयोब म्हणतो, पण मन मानवाच्या ठाई आत्मा वसतो, सर्व समर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो. हा बुद्धीचा दिवा आम्ही पेटवला पाहिजे. जर आमचे असमंजसपणाचे हे नेत्र त्यामुळे आम्हाला दिसत नाही. प्रियांनो, देवाकडून दिवा म्हणजे प्रकाश, आणि प्रकाश म्हणजे देवाचं वचन माझ्या पावलाकरिता दिवा, आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो 119 आणि 105 प्रमाणे जोपर्यंत दिवा लागत नाही तोपर्यंत मला दिसणार नाही, तोवर मला सापडणार नाही. आणि तिने काय केलं? दिवा पेटवल्यानंतर तिने काय केलं? तिने संपूर्ण घर झाडून काढलं. ते नाणं तर सापडलं असेल, पण घाण पण स्वच्छ झाली. हे झाडू आम्हाला इथून गेल्यावर घ्यावे लागतील परत. नसेल तर सांगा, आम्ही घेऊन देतो पंचायत. हे झाडू घ्या आणि घर झाडा. नुसतं नाणेच शोधू नका, तर आज आम्हाला दिवे लावावं लागेल. आणि जी काही घरामध्ये घाण आहे, गृहसणला निघाली नसेल, नाताळात निघाली नसेल, नवीन वर्षात निघाली नसेल, काही चिकट असतात ते निघत नाही लवकर, त्यांना काढावे लागेल. दिवा लागला तर दिसेल, पण दिवा लागला नसेल दिसणार नाही. आम्हाला वाटतं सर्व ओके, फाईन आहे, 9 आहे, नो प्रॉब्लेम, 9 तर आहे. असाच जर अंधार ठेवणार तर हळूहळू 1 पडून फक्त दोऱ्या कपाळाला घेऊन नाही. काहींनी तर हरवल्याने जाऊन विकून दिले नाणे, विकून दिले. काहींनी तर गिरवी ठेवले. लाज वाटली पाहिजे ख्रिस्ती लोकांना. आम्ही शोधण्याच्या ऐवजी बेसावत अंधारामध्ये बसून दिवे विसलेले घेऊन आम्ही ख्रिस्ती जीवन जगतो. आम्हाला लाज वाटली पाहिजे. हे दिवस, हे वेळ अंधारात बसून गंमत पाहण्याची नाही, निवांत राहण्याची नाही. ही वेळ जर आज देवाचा आत्मा मला दाखवत आहे काहीतरी नाणे माझ्या कपाळावरून मिसिंग आहे, हरवलेले आहे, लगेच दिवा पेटवायला पाहिजे, लगेच हातात झाडू घेतला पाहिजे, लगेच घर झाडायला सुरुवात करायला पाहिजे. सापडेपर्यंत त्या स्त्रीने शोधलं. आवेश बघा तिचा, शोधलंच तिने. तिला माहिती आहे बाहेर कुठे हरलं नाही, हरलं आहे ते घरातच हरलेलं आहे. पुष्कळांच्या घरातच गोष्टी हरलेल्या आहे. आम्ही इतरांकडे बघतो, इतरांच्या डोळ्यातले कुसळ काढतो आणि स्वतःच्या डोळ्यातले मुसळ आम्हाला दिसलेच नाही. आमचे परिवार आज
अंधारात आहे. आमच्या परिवारातले दिवे विसलेले आहे. आमचे कुटुंब झाडलेले नाही, अजून झाडलेले नाही. तशीच घाण साचत आहे, एवढी घासलेली आहे की आता दुर्गंधी बाहेर येत आहे. तरी या सैतानाने आम्हाला अंधारात असं समजून ठेवलेलं आहे, नाही थोडेफार जे नाणे आहे बस त्या नाण्यांवर तू स्वर्गात जाणार आहे. तुला शोधण्याची गरज नाही. नसले कोण परफेक्ट आहे, कोणीच परफेक्ट नाही. जे काही आहे बस झाले आहे असे सांगून आम्हाला घरामध्ये बसवून ठेवलेलं आहे. स्त्रियांनी झाडू आणि पुरुषांनी काठ्या हातात घ्यायला पाहिजे, तर हे शक्य होईल. एक चांगली गोष्ट तिने केली बरं का, शेवटले मी ते सांगतो. जेव्हा तिला हे नाणं सापडलं, तिने काय केलं? तिने आपल्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलवलं आणि ती म्हणाली, माझ्याबरोबर आनंद करा. किती चांगली गोष्ट आहे. वाढदिवस असल्यावर आम्ही बोलवतो, ॲनिव्हर्सरी असल्यावर आम्ही बोलवतो, लग्न असल्यावर आम्ही बोलवतो, मागण्या असल्यावर आम्ही बोलवतो, एखादं चांगले घर आम्ही बांधलं म्हणून आम्ही लोकांना बोलवतो, तेव्हाच बोलवतो. जेव्हा नाणे सापडतात तेव्हा आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना बोलवतो का? आम्ही आमच्या शेजाऱ्यांना बोलवतो का? मी पहिली प्रीती सोडलेली ती देवाने मला दाखवली, आता मला ती मिळाली आहे, माझ्याबरोबर आनंद करा. आम्ही हरवली गोष्ट जेव्हा सापडती, हरवलेली क्षमा, न करणारी क्षमा, हरवलेला निश्चय, हरवलेला निर्णय, आध्यात्मिक बदल, चांगले कर्म करण्याची सुरुवात, देवाला दिलेले वचन, वाईट गोष्टींचा त्याग, म्हणजे सर्वांसोबत आनंद करणे, इतरांबरोबर त्या व्यक्तीला उत्तेजन देणे. येणारे लोक म्हणतील, त्याला उत्तेजन देतील, शाबास, व्हेरी गुड, तुला ते वचन तू दिलेलं आठवलं. तू म्हटलं होतं मी आता व्यसन करणार नाही, तू म्हटलं होतं मी आता हे करणार नाही, तू म्हटलं होतं मी माझ्या शेजाऱ्यावर प्रीती करीन, आता तू ते विसरला होता पण तुला ते आज समजलं, शाबास, व्हेरी गुड. चल आपण आनंद करू. आनंद करू म्हणजे इथून ते जायचं नाही, आनंद करायला. आनंद करू म्हणजे देवाची स्तुती करू. इकडे येऊ, देवाला धन्यवाद देऊ. आणि प्रगटी 19:7 मध्ये तेच लिहिलं आहे. 19:7 मध्ये आहे, आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेले आहे. प्रगटी 19:7 मार्क करा, आपल्या घरात लिहा, कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे. आपण आनंद उल्हास करू. कोकऱ्याचं लग्न म्हणजे आमचं लग्न, कोकऱ्याचं लग्न म्हणजे त्याच्या वधूचं लग्न, त्याच्या वधूचं लग्न म्हणजे मंडळीचं लग्न निघालेलं आहे. आणि आता आम्हाला काय करायचं आहे? आपण आनंद आणि उल्हास करू. लग्न निघालेलं आहे, फक्त तारीख माहिती नाही. एखाद्याच्या घरात लग्न असतं, काय काय तयारी असतात, काय काय. आमच्या तर सोडा, इतरांच्या चालीरीती आम्ही घुसून कस तरी आनंद साजरा करतो. इतका आनंद लोकांना होतो. कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे, 2000 वर्षापूर्वी इन्व्हिटेशन दिलेलं आहे, अजून आमची तयारी नाही, आम्ही आनंद उल्हास करत नाही. आणि असलेलं आहे, जेव्हा कोकऱ्याचं लग्न निघालं आहे, असलेलं आहे, त्याच्या नवरीने स्वतःला सजवलेलं आहे. त्याची नवरी म्हणजे आम्ही, इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती, आम्ही स्वतःला सजवलेला आहे. आणि त्या सजवण्याची, लग्नाची मुख्य निशाणी म्हणजे ते 10 नाणे आमच्या कपाळावर आहे. या जर आमच्या घरात दिवा लावलेला नसेल ना, तर दिवा लावण्याची वेळ आली आहे. जर आमचे घर झाडलेले नसेल ना, तर झाडण्याची वेळ आली आहे. जर आमचे काही नाणे हरवले असेल ना, तर शोधण्याची वेळ आली आहे. आम्ही 10 पैकी कोणकोणते नाणे गमावले आहे आज? का फक्त ह्या दोऱ्या घेऊन, जो दोऱ्या घेऊन चालतो तो देवाचं गौरव आणि देवाचं नाव उंच करत नाही, उलट त्याच्या नावाला अपमान आणि काळिंबा फासतो. कारण तुझ्याकडे मी ठेव दिली आहे 10 नाण्याची, आज तो रिकाम्या दोऱ्या घेऊन फिरत आहे, म्हणजे त्या येशूच्या नावाला बट्टा आणि काळिंबा लावत आहे. प्रियांनो, या आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूकडे आम्ही मागूया